हे बघा, याचं टेक्स्चर एकदम मऊ, तोंडात जाताच विरघळणारा। सणाला मार्केटमध्ये मिलावट असलेल्या मिठाई मिळतात, मग आपण घरातच का नाही बनवायचं? जे टेस्टी, हेल्दी आणि मऊ आणि कमी खर्चात, ते पण घरच्या घरी। सगळ्यात खास बात या कतलीची, ना काजू, ना तूप, ना खवा, ना दूध, कोणी पण बनवू शकते आणि इतकी टेस्टी की खाणारे म्हणतील वाव। फक्त 2 वस्तूत आणि काही मिनिटातच तयार होते आणि 15 ते 20 दिवस सहज टिकतात। ही शेंगदाणा कतली कशी तयार केली जाते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। सुपर सॉफ्ट आणि सुपर टेस्टी मिठाई कतली बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे घेऊया 1 वाटी शेंगदाणे। मापासाठी 1च वाटी किंवा कप घ्यायचा, म्हणजे मिठाई जी आहे एकदम परफेक्ट बनेल। सगळ्यात पहिल्यांदा आपण आता स्लो गॅसवर कढई किंवा कोणताही पॅन ठेवूया आणि सगळे शेंगदाणे घालून कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहेत। यामध्ये मॉइश्चर आहे ते पूर्ण निघून जाईल आणि शेंगदाणे आहे ते एकदम क्रंची झाले पाहिजेत। कलर बिलकुलही जास्त चेंज झाला नाही पाहिजे, कारण आपण इथे काजू कतली सारखी कतली बनवणार आहोत, त्यामुळे शेंगदाण्याचा जास्त कलर चेंज होऊन द्यायचा नाही। हे बघा, शेंगदाणे आता भाजलेले आहेत। आता मी गॅस बंद केलेला आहे। पहा, कलर बिलकुल चेंज झालेला नाही, असे कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहेत। आता हे शेंगदाणे थंड होऊन द्यायचे आहेत। आता हे शेंगदाणे थंड झालेले आहेत। एका कॉटनच्या कपड्यावरती काढून घ्यायचे आहेत आणि कपड्यावरती टाकून चांगलं चोळून घ्यायचं आहे, म्हणजे साल निघली पाहिजे। याचे शेंगदाणे पूर्ण थंड करून मगच घ्यायचे आणि साल काढून घ्यायचे। असं चोळलं ना कपड्यावरती टाकून की पूर्ण साल शेंगदाण्याची निघून जाते, असे चोळून घ्यायचे आहेत। हे पहा, मी शेंगदाणे साल पूर्ण काढून आणि स्वच्छ करून घेतलेले आहे। एखाद्या ताटात घेऊन ही स्वच्छ करू शकता किंवा झाऱ्याने सुद्धा निघते। हे पहा, मी आता स्वच्छ केलेले आहे। आता इथे घेऊया मिक्सरचं भांडं आणि मिक्सरच्या भांड्यात हे शेंगदाणे घालून थोडं थोडं शेंगदाणे घालून प्लस मोडवरती चालू बंद करत बारीक करून घ्यायचे आहेत। लक्षात ठेवा, एकदम जास्त वेळ मिक्सर फिरवायचा नाही, नाहीतर शेंगदाण्याला तेल सुटेल। हे पहा, हे असे पावडर तयार करून घ्यायचे आहे आणि एका चाळणीत घेऊन चाळून घ्यायचं आहे। हे पहा, मी चाळून घेतले। आता हे राहिलेलं सुद्धा मिक्सरवरती प्लस मोडवरतीच फिरवून घ्यायचं आहे। आता ही पावडर हे पहा चाळून घेतलेले आहे, कारण आपल्याला या शेंगदाण्याच्या कतलीला एकदम काजू कतलीवानी स्मूथ टेक्स्चर हवं आहे, त्यामुळे ही पावडर एकदम गाळून घ्यायची पहा अशी। आणि जे गाळणीत राहिलेले आहे ती ही पावडर डबल मिक्सरला फिरवून घ्यायची आहे। आणि हे बघा, शेंगदाण्याची पावडर अशी तयार केलेली आहे। आता आपण ती सिक्रेट वस्तू घालणार आहोत की कशी आपण मार्केट सारखी शेंगदाण्याची कतली एकदम शायनी, स्मूथ आणि टेस्टी तयार करणार आहोत। 2 चमचे आपण दूध पावडर घेणार आहोत। नाही घातली तरी चालेल, पण दूध पावडरीने बाइंडिंग खूप छान होते, प्लस स्वाद खूपच छान येतो। चांगल्याने मिल्क पावडर मिक्स करायची आहे। आता गॅसवरती कोणती कढई किंवा पॅन ठेवूया। त्यात घालणार आहोत अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी। शेंगदाणे घेतले आहेत त्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी साखर घेतली आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे। शेंगदाण्याच्या बर्फीला जास्त काहीही साहित्य लागत नाही, एकदम कमी साहित्यात बनवून तयार होते। गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवलेली आहे। हे बघा, साखर आता छान विरघळलेली आहे आणि आपलं पाणी जे आहे साखरच तेही उकळायला लागलेलं आहे। आता ही गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवर 3 मिनिटं पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। चिकटसर झाला पाहिजे आपल्याला। इथं काही 2 ताराची या 1.5 ताराची असा पाक करायचा नाही, नाहीतर जी कतली आहे ती कडक होईल आणि कोरडी होऊन कतली तयार होणार नाही। आणि इथं आता जरुरी टिप, 1 ताराचा पाक बिलकुलही होऊन द्यायचा नाही, बस चिकट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। कारण का तर आपण शेंगदाण्याची पावडर केलेली आहे तेही टाकून शिजवणार आहोत, तोपर्यंत ती चासणी 1 ताराची होऊन त्याची कन्सिस्टन्सी कतलीला जमायला एकदम प्रॉपर होईल। त्यानंतर लगभग 3 मिनिटांनंतर आपल्याला चेक करायचं आहे। हे पहा, 3 मिनिटे झालेले आहेत। हे पहा, हे असे थेंब पडतात हळूहळू, तसंही कळत नसेल
हे पहा असं झालं पाहिजे, फक्त असं चिकटपणा आला पाहिजे. आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि थोडं थोडं करत हे मिश्रण हलवत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा छान मी आता मिक्स करून घेतलेलं आहे, एकही गुठळी राहिलेली नाही. हे पहा, म्हणून गॅस बंद करायचा आणि मगच पावडर मिक्स करायची आहे. आणि हे बघा एकदम स्मूथचं टेक्स्चर आलेलं आहे. आता गॅस चालू केलेला आहे. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि फक्त 1 मिनिट शिजवायचं आहे. आता इथं तुम्हाला थोडं पातळ वाटतंय, पण आता हे घट्ट गोळा तयार होईल याचा. हे पहा, आता यामध्ये आपण 1 छोटा चमचा तूप घालायचं आहे. थोडंसं तूप यामध्ये घातलं की हे जे मिक्स आहे ते एकदम वरून स्मूथ होतं आणि जे वरील टेक्स्चर आहे त्याला चांगली शाईन येते. आणि हे बघा आता गोळा तयार व्हायला लागलेला आहे. हे पहा छान असा गोळा आता तयार झालेला आहे. थोडंसं पातळ असलं तर गॅस चालू करून तुम्ही थोडं मिश्रण असं गोळा येईपर्यंत घट्ट मिश्रण करून घ्यायचं आहे. झालंय का नाही ते कसं पाहायचं ते दाखवते तुम्हाला आता. हे पहा, हातावरती असं मिश्रण घ्यायचं आणि असा गोळा तयार झाला ना की समजायचं की आपलं मिश्रण एकदम छान झालेलं आहे काजू कतलीसाठी. हे पहा, असं करून बघायचं, अजिबात हातालाही चिटकत नाही. गोळा तयार होतो याचा अर्थ आहे की मिश्रण आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. मी इथं वेलची पावडर टाकलेली नाही, त्याचा जो फ्लेवर आहे तोच चांगला लागतो. तुम्ही यामध्ये रोज एसेन्स वेलची पावडर टाकू शकता. तर बटर पेपर घेतलेला आहे, त्याला थोडं तूप ग्रीस करून घेतलेलं आहे. तुम्ही ताटावरती सुद्धा करू शकता, पण ताटाला छान असं तूप लावून घ्यायचं. काय करायचं, ताट पालतं घालायचं आणि त्याच्यावरती तूप लावून घ्यायचं आहे, किंवा कॉईल पेपर असे घेऊ शकता. सारं मिश्रण याच्यावरती काढून घेऊया. आणि हे मिश्रण थोडं कोमट झालं, बटर पेपरला धरूनच याला असं मिक्स करायचं आहे. ताटावर जर करत असला तर थोडं कोमट होऊन द्यायचं. आता चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि बटर पेपर याच्यावरती टाकलेला आहे. आता बेलण्याने लाटून घ्यायचं आहे. जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळही साईज करायची नाही. जर तुमच्याजवळ बटर पेपर नसेल तर तुम्ही आपली जी पॉलिथिन असते ना त्याला थोडंसं तेल लावून लाटून घेऊ शकता. हे पहा, मी आता लाटून घेतलेलं आहे. बटर पेपर मी याच्यावर आता काढून घेतलेला आहे. काजू कतली कशी असते ना बिलकुल तशी जाडी ठेवायची आहे आणि लाटून घ्यायचं आहे. आता आपण हे कट करून घेऊया. आता आपल्याला काय करायचं आहे, एक स्केल घ्यायची आहे. स्वच्छ धुवून स्केल घेतलेली आहे आणि याचे काठ थोडेसे असे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत स्क्वेअर शेपमध्ये. साईड कापलेल्या तुम्हाला दाखवते. हे बघा एकदम नरम आणि सॉफ्ट आहेत, तोंडात टाकताच विरघळतील अशा झालेल्या आहेत. हे पहा, आता यावर तुम्ही चांदीचा वर्क लावून गार्निश करू शकता. मी इथे या स्केलने डायमंड शेपमध्ये काटून घेते. आणि इथे बघू शकता मी आता सर्व कतल्या आहेत ते कट करून घेतलेले आहेत. हे पहा, खूप सहज निघतात. थोड्या थंड होऊन द्यायच्या आणि मग काढायच्या, मग खूप छान निघतात. हे पहा, अशा खूप सहज निघतात. मी डायमंड कटमध्ये कापून घेतलेले आहेत. तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही आकार देऊ शकता. हे पहा, एवढी जाडी ठेवलेली आहे. तर हे पहा, मी फटाफट सर्व करून घेतलेले आहे. आणि हे बघा, बिलकुल तयार आहे आपली सुपर इझी, सुपर टेस्टी आणि सुपर सॉफ्ट मार्केट स्टाईल शेंगदाणा कतली. आणि आपली शेंगदाणा कतली एकदम सॉफ्ट, एकदम सेट झालेली आहे. एकदम दिसते ना काजू कतली सारखी. हे पहा, आणि एकदम सॉफ्ट झालेली आहे. हे पहा, हे बघा, याचं स्ट्रेक्चर खूपच छान बनते. एकदा नक्की बनवा. मी ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्या फॉलो करा. पहिल्यांदाच एकदम परफेक्ट शेंगदाणा कतली बनेल. याला बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. 15 ते 20 दिवस बिलकुल खराब होत नाहीत. बाहेर जरी ठेवल्या तरी 10 दिवस सहज टिकतात. सगळ्यांना बनवता येईल अशी रेसिपी आहे आणि कमी साहित्यात बनते. तर रक्षाबंधनला नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारासोबत शेअर करा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.